देवाच्या दारी सगळे समान असं आपण ऐकतो खरं, पण पंढरपुरात खरंच हे नियम पाळले जात आहेत का? झालं असं विठुरायाच्या नगरीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने मोठ्या गाजावाजात VIP दर्शन हे पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली होती। पण हा निर्णय लागू झाल्यानंतरच अवघ्या काही तासांतच नियमांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं चित्र हे आता समोर आलंय, ज्यामुळे आता एकच प्रश्न विचारला जातोय की देवाच्या दारीही दोन वेगवेगळे नियम आहेत का? सामान्यांना वेगळी वागणूक आणि नेते मंडळींना वेगळी असं का? नेमकं मुनगंटीवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात काय भिनसलं, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा सोहळा। राज्यभरातूनच नाही तर देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। अनेक जण 24 ते 30 तास रांगेत उभं राहून दर्शनाची वाट पाहतात। या काळात कोणालाही विशेष वागणूक मिळू नये, सर्वांना समान संधी मिळावी आणि रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये या उद्देशाने सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी 15 जुलैपासूनच VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते। एवढंच नाही तर या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही थेट इशारा देण्यात आला होता। अंमलबजावणीवर लक्ष देण्यासाठी महसूल विभागाचे खास अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले होते। मात्र पहिल्याच दिवशी प्रशासनाचा सर्व सावळा गोंधळ आता समोर आलाय। एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आले होते। त्यांना मंदिरात VIP दर्शन बंद आहे असं सांगण्यात आलं आणि काही वेळ दर्शनासाठी तात्कळत रांगेत उभं राहावं लागलं। मात्र दुसरीकडे त्याच वेळी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील दर्शनासाठी मंदिरात आले आणि थेट दर्शनासाठी गाभाऱ्यात गेले आणि इथूनच खरी वादाला सुरुवात झाली। मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर काही वेळाने त्यांना दर्शनाची परवानगीही मिळाली गेली। मात्र त्यानंतर त्यांनी उघडपणे आपली नाराजी ही मीडियासमोर व्यक्त केली। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दर्शनासाठी या असं निमंत्रण दिलं होतं। काल 5-5 लोकांना प्रवेश दिला जाईल असं देखील सांगितलं, पण मंदिरात आल्यानंतर एक वेगळंच नियम, एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं असं त्यांनी आरोप केलाय। तसेच प्रशासन आणि मंदिर समितींमध्ये कोणताही समन्वय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। पाहूयात। शेख साहेब मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील। जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात? म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बोललो होतो। यानंतर काही वेळाने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील दर्शनासाठी पंढरपुरात मंदिरात आले आणि त्यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन तिकडे जाऊन दर्शन घेतलं। आता यानंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना मी VIP दर्शन घेतल्याचं नाकारलं नाही असं स्पष्ट म्हणाले। तसंच रांग लावायला काय हरकत नाहीये, पण आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, जबाबदाऱ्या जास्त असतात। 12 तासांचा प्रवास करून आलो आहोत, शेवटी विठ्ठलाचे दर्शन घ्यावंच लागतं, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये। माझ्यासोबत आलेल्या 5-6 जणांनाही प्रवेश देण्यात आला असं स्पष्ट सांगत त्यांनी या प्रकारचं समर्थन केलंय। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे, पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये। पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय। उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता। आता हे सगळं दोन्ही बाजूचं चित्र पाहता एकाच मंदिरात दोन वेगवेगळे नियम लागू आहेत का असा सवाल इकडे आता उपस्थित केला जातोय। वारकरी आणि भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय की अनेक भाविक सांगतायत आम्ही दिवस रात्र चालत येतो, 24-30 तास रांगेत उभे राहतो, पण अचानक रांग थांबवली जाते कारण मंत्री किंवा मोठे अधिकारी आलेत असं सांगितलं जातं। ते दर्शन घेतात, फोटो काढतात,
सत्कार होतो आणि तोपर्यंत आमची रांग ही थांबवली जाते. त्यामुळे किमान आषाढी वारीच्या काळात तरी VIP संस्कृती पूर्णपणे बंद करावी अशी मागणी असा संताप यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमुळे मंदिर प्रशासनाची विश्वासार्हताच प्रश्नचिन्हाखाली आता आली आहे. जर VIP दर्शन खरोखरच बंद असेल तर काहींना विशेष प्रवेश कसा काय मिळाला? विठ्ठल हा सर्वांचा आहे, मग दर्शनाच्या दारात समानतेचा सिद्धांत का हरवतो? नियम सामान्य भाविकांसाठी आणि सवलती सत्ताधाऱ्यांसाठी आहेत का, की प्रशासनाकडूनच दुहेरी निकष लावले गेलेत? या प्रश्नांची उत्तर आता मंदिर प्रशासनाला मात्र द्यावीच लागणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबाबत? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.